महाराष्ट्रात पारंपरिक शेतीवर कायमच मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो. मात्र अनेक प्रगतशील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात वेगवेगळी लागवड करू लागला आहे. कोण फळ लागवड करतंय, तर कोण फुल लागवड करतंय, तर कोण ऊसाच्या शेतीतून लाखो रुपये कमवत आहे. मात्र साताऱ्यातील हनुमंत कुचेकर यांनी आपल्या 50 गुंठे क्षेत्रात कडीपत्त्याचं उत्पादन घेतलं आहे. याच कडीपत्त्याच्या शेतीतून शेतकरी मालामाल झाला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकला आहात. हनुमंत कुचेकर यांचा कडीपत्ता साता समुद्रापार विदेशात विक्रीसाठी जात आहे. चला तर मग या शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊया या कडीपत्त्याच्या शेतीबद्दलची अधिकची माहिती. मी 2010-11 साली पहिला कडीपत्त्याची लागवड केली. कडीपत्त्याची लागवड करताना मी कडीपत्त्याची योग्य अशी जात DWD2 किंवा सुवासिनी व्हरायटी म्हणतो, ती व्हरायटीची मी लागवड केली. लागवड केल्यानंतर 1 वर्षभर त्याचे जोपासना केल्यानंतर 1 वर्षानंतर त्याची हार्वेस्टिंगला पहिला कडीपत्ता आला. 1 वर्षानंतर हार्वेस्टिंगला आल्यानंतर हार्वेस्टिंग करून मी लोकल पुन्हा मुंबईच्या व्यापाऱ्यांना मी कडीपत्ता देऊ लागलो. परंतु मला थोडंसं असं जाणवलं की व्यापारी जर कमवत असतील तर मग आपण आपल्या मालावर प्रोसेस करून आपण का करू शकत नाही. म्हणून मी कृषी विभाग आत्मा यांच्याशी संपर्क साधला. कृषी विभाग आत्मा यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून मी सबसिडीवर एक सोलर ड्रायर पहिला घेतला व त्याच्यावर कडीपत्ता जो आहे हा आपला, तर त्याचे पाणी अशी सुट्टी करून मी ते धुवून वॉश करून वाळवू लागलो. वाळवलेली कडीपत्त्याची पाने जी आहेत ते सुरुवातीला मी मिक्सरवर तयार करू लागलो. मिक्सरवर पावडर तयार केल्यानंतर मी लोकलचे जे कृषी मेळावे किंवा प्रदर्शनं भरतात त्याच्यातून विकू लागलो. माझ्या प्रॉडक्टला मागणी जास्त प्रमाणात येऊ लागली. मागणी जास्त प्रमाणात येऊ लागल्यानंतर मला माझं प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी पडायला लागली. त्याच्यानंतर मी काय केलं, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया यांच्याकडून थोडंसं लोन घेतलं. त्याचबरोबर मी माझी स्वतःची एक वेबसाईट तयार केली. वेबसाईट, मेल ID किंवा हे काय असेल ते मी तयार केलं. वेबसाईटमुळे तयार केल्यामुळं मला बाहेरचे जे काही परदेशी लोक आहेत ते वेबसाईट पाहून माझ्या प्रत्यक्ष फार्मवर येऊन व्हिजिट करून लागले. व्हिजिट केल्यानंतर ते मला मोठे मोठे ऑर्डर देऊ लागले. आणि त्या ऑर्डर देत असताना मी जे माझे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाकडून घेतलेलं जे लोन होतं त्याच्या सगळ्या मोठ्या 500-1000 किलो वन टाईम कॅपॅसिटीच्या मशिनरी घेऊन मी तो माल विकू लागलो. आता बेसिकली कडीपत्त्यात जे आहे ते नॅचरल गुणधर्म आहेत ते आपण बाहेर स्वयंपाकात किंवा कुठल्या कांदे पोह्यात किंवा कुठेही टाकत असतो ते आपण पान काढून बाजूला फेकून देत असतो. परंतु कडीपत्त्यामध्ये असणारे लोह, मिनरल, कॅल्शियम, इतर जे काही घटक आहेत ते आपण काढून टाकत असतो. ते काढून टाकू नये म्हणून आपण पावडर फॉर्ममध्ये माणसाच्या शरीराला ते कसं उपयोगी होता येईल ह्याच्या दृष्टीनं आपण ते नियोजन केलं. त्याचबरोबर मी नुसत्या कडीपत्त्यावर किंवा कडीपत्ता चटणीवर न थांबता आवाकाडो असेल, सफरचंद असेल, केळी पावडर असेल, बनाना पावडर असेल, अशा वेगवेगळ्या फळांच्या व भाज्यांच्या मी पावडर तयार करून मी UK, टांझानिया, नैरोबिया आणि सौदीला मी आज रोजी निर्यात करीत आहे. संपूर्ण हे जे आहे प्रोसेसिंगचं जे आहे, प्रोसेसिंग किंवा कडीपत्ता लागवड, हार्वेस्टिंग ह्याचा साधारणपणे माझा वार्षिक टर्नओव्हर 10 ते 12 लाख रुपयाचा असतो. आत्ता तो वाढतच चाललेला आहे. परंतु सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा म्हणून मला 10 लाख तरी निश्चितपणे फायदा राहत असतो. साताऱ्यातील हेमंत कुचेकर यांनी आपल्या 50 गुंठे शेतात कडीपत्त्याचे उत्पादन घेऊन हा कडीपत्ता मोठ्या प्रमाणावर देशासह विदेशात देखील विक्री केली जात आहे. दर 3 महिन्याला 500 किलो कडीपत्ता पावडर म्हणजेच 25 टन ओला कडीपत्त्याचा ट्रान्सपोर्ट करत आहेत. यातून त्यांना वर्षाला लाखो रुपयाचा फायदा होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.